कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 7. थोड्या उशिराच म्हणजे जवळपास 11च्या सुमारास अक्षयला जाग आली होती. त्याने आधी चिकूचा ताप चेक केला तर तिचं शरीर नॉर्मल होतं. त्याला परीही नाही दिसली म्हणून त्याने इकडं तिकडं पाहिलं आणि त्याची नजर घड्याळांकडे गेली. घड्याळां बघून त्याला स्वतःचं आश्चर्य वाटत होतं. इतका वेळ झाला तो झोपूनच होता. अरे बापरे, आज किती वेळ झाला मी झोपूनच राहिलो म्हणत त्याने पटकन आवरायला घेतलं. आवरून खाली आला तर हॉलमध्ये कोणीच नव्हतं. तिथे फक्त परीच होती किचनमध्ये. चिकू राजवीसाठी त्याच्या आवडीचं खायला बनवत होती. तिने बाहेर येऊन डायनिंग टेबलवर आणून ठेवलं तेव्हाच तिची नजर अक्षयवर पडली होती. नाश्ता आणून देऊ का, तिने विचारलेलं होतं. त्यावर त्याने नजरेनेच हो म्हणून तिला सुद्धा सांगितलं. तसा ती नाश्ता आणायला आतमध्ये गेली. तिने नाश्ता गरम करून डायनिंग टेबलवर आणलेला होता आणि त्याला आणि स्वतःलाही सर्व करून घेतला होता. तिची प्लेट लावलेली बघून त्याने तिला विचारलं, तू अजून नाश्ता केला नाहीस परी? त्यावर परी म्हणाली, तुमचीच वाट बघत होते मी. तसं पण मलाही आज उशीरच झालेला होता उठायला, म्हणून थांबली मी तुमच्यासाठी. म्हणून दोघांनी नाश्ता करायला सुरुवात केली. काहीच न बोलता ते दोघे पण नाश्ता करतच होते. नाश्ता झाला तसं तिने सांगितलं की रात्रीच्या तुमच्या निर्णयाला माझा होकार आहे. अक्षय, मला काहीच अडचण नाही आहे. फक्त एकच विचारायचं होतं तुम्हाला. अक्षय म्हणाला, काय? असे विचारताच ती म्हणाली की आपलं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर अवलंबून आहे. आता आपण जरी एकत्र हा निर्णय घेतला ना तरी 1 वर्षानंतर तुम्ही दुसरं लग्न केलं तर तिने स्वीकारायला हवं ना हे सगळं, असं मला तरी वाटतं. तिच्या या बोलण्यावर काय रिॲक्ट करावं ते कळत नव्हतं त्याला. पण तरीही त्याने विचार करतो यावर, मग रात्री बोलू, चालेल ना तुला म्हणून विचारलं. तिनेही हो म्हणून सांगितलं आणि चिकूच्या रूममध्ये निघून गेली. आणि अक्षयही ऑफिसला निघून गेलेलाच होता. ऑफिसमध्ये अक्षय पोचताच त्याने निखिलला कॉल लावला आणि परीचे बोलणं त्याच्या कानावर घातले. निखिलने त्याला संध्याकाळी वहिनींना घेऊन हॉटेलमध्ये सनशाईनमध्ये संध्याकाळी 6 वाजता घेऊन ये असा तो म्हणाला. मी तुम्हा दोघांशी क्लिअर बोलतो. अक्षय म्हणाला, ठीक आहे म्हणून सांगितलं आणि फोन ठेवून तो त्यांच्या ऑफिसच्या कामात मग्न झालेला होता. त्याने अकाउंटंट डिपार्टमेंटमधल्या मोनिकाला बोलायला सांगितलेलं होतं श्यामला. श्यामने डिपार्टमेंटमध्ये जाऊन बघितले तर आज मोनिका तेथे नव्हतीच आलेली. तसा निरोप त्याने अक्षयला सुद्धा दिलेलाच होता आणि तो निघून गेला. ऑफिसमध्ये बऱ्याचपैकी लेडीज स्टॉप आलेला नव्हता आणि लेडीजच्या सुट्ट्याचे प्रमाणही जास्तीत जास्त वाढत चाललेले होते. पण त्याला याचं कारणही नीट विचारता येतच नव्हते. कारण त्याने काही विचारलं म्हणायचं तरी त्या लेडीज प्रॉब्लेम म्हणून सांगत असायच्या. पण नक्की काहीतरी असं आहे जे त्याला माहिती नव्हते असं त्याला राहून राहून वाटू लागलेलेच होते. पण काय ते समजत नव्हतं त्याला. तो याच गोष्टींचा विचार करत होता. तेव्हा सुधीर केबिनमध्ये आला आणि त्याने पुढच्या मीटिंगच्या डिटेल्स त्याला दिलेल्या होत्या. त्याने मनातले सगळे विचार झटकले आणि मीटिंगच्या तयारीला लागलेला होता. कारण कामाच्या बाबतीत तो खूप हुशार होता आणि हलगर्जीपणा त्याला बिलकुल चालायचा नाही. कामाच्या बाबतीत चूक झालेली त्याला चालतच नसे. म्हणून तर त्याची कंपनी टॉपमध्ये असायचीच नेहमी मीटिंगला जायच्या 5 मिनिटं आधी घरी फोन करून त्याने संध्याकाळी बाहेर जायचं म्हणून परीला तयार राहण्याचा निरोप दिला. संध्याकाळी परीला तयार करायला सांगून अक्षय तिला आणायला गेलेला होता. बरोबर 6:30 वाजता दोघेही हॉटेल सनशाईनच्या प्रायव्हेट केबिनमध्ये बसलेले होते. मुद्दामच अक्षयने प्रायव्हेट केबिन बुक केलेली होती जेणेकरून कोणीही त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून. निखिल अजून आलेला नव्हता. त्याच्या एका केस बाबतीत तो अडकलेला होता. मीटिंग थोडी लांबलेली होती. तसं त्याने फोन करून अक्षयला सुद्धा कळवलेलेच होते. म्हणून अक्षयने फक्त कॉफी ऑर्डर केली होती दोघांसाठी. तीच घेत दोघेही पुढचा विचार करत बसलेले होते. अर्ध्या तासात निखिल तेथे आला होता. त्यानेही कॉफीची ऑर्डर दिली आणि या दोघांशी तो बोलू लागला होता. अक्षयकडे बघत त्याने बोलायला सुरुवात केली. ओळख करून घेतली परीशी. हाय बहिणी, तुमचा नवरा तर काय माझी ओळख करून तुमच्याशी करून तर देणारच नाही. सो मीच माझी ओळख करून सांगते तुम्हाला. निखिल जाधव आहे माझं नाव.
तुमच्या आहोचा मी खूप लहानपणापासूनचा मित्र आहे. त्याच्याबद्दल काही जरी माहिती हवी असेल ना तुम्हाला तर मला सांगा हां, मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल. आणि याच्या कॉलेजचे किस्से पण तुम्हाला मी नंतर सांगेलच. पण तोवर अक्षयने त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला महत्त्वाचं बोल म्हणून सांगत होता. तसा निखिल त्याच्याकडे डोळे बारीक करून बघू लागला होता. साल्या, स्वतः तर वहिनीशी ओळख करून देत नाहीस आणि मी स्वतःच करून घेतोय तर तेही तुला चालत नाही काय? एकतर बघ मी किती क्यूट आहे ना वहिनी, आणि तू. त्याने असं बोलताच अक्षयने त्याच्या पाठीत बुक्की घातली. अक्षय म्हणाला, साल्या तूच बघ ती किती अवघडली आहे तुझ्यामुळं, तुला कळतंय का? आणि म्हणे ओळख करून घेतोय. तोंड वाकडं करत तो निखिलला बोलत होता. पण त्यांच्यातलं बॉन्डिंग बघून परीला सुद्धा खूप छान वाटत होतं आणि ते खूप जिगरी मित्र आहेत असं जाणवलेलंच होतं. तिने छान स्माईल दिली निखिलला आणि तिचं नाव सांगितलं. परी म्हणाली, भाऊजी माझं नाव परिधी आहे. तसं निखिलने, ओ हो परिधी काय? अक्षयची परी काय? या शब्दांवर जोर देत त्याने अक्षयकडे तिरप्या नजरेने बघितलेलं होतं आणि हसला. निखिल म्हणाला, जोक्स अपार्ट, पण गाईज मी इथं तुम्हा दोघांना महत्त्वाच्या गोष्टीसाठी बोलवलेलं आहे. मला माहिती आहे तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, पण यावर एक उपाय आहे. तुम्हाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करावं लागेल, तरच तुम्ही त्या दोघी क्युटीचे आई वडील होऊ शकता, नाहीतर होऊ शकणार नाही. तसं पण तुमच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल अजून कोणाला माहिती नाही आहे आपल्या तिघांशिवाय. सो हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करता येईल आपल्याला आणि कोणालाही कळणार सुद्धा नाही. सो हा डिसिजन तुम्ही दोघांनी घ्यायचा आहे. माझं काम तुम्हाला सांगायचं आहे कॉन्ट्रॅक्टबद्दल, तेच मी तुम्हाला सांगत आहे. अक्षय, वहिनी सकाळी म्हणाल्या तशा जर तुमचं लग्न मोडलं आणि दुसऱ्या कोणी मुलीने जर मुलींना सांभाळायला नकार दिला तर मात्र तुझं खरंच अवघड होऊन जाईल. कारण त्या दोघींनाही आईवडिलांचं प्रेम हवं आहे, ना की तिरस्कार. सो तुमचा डिसिजन झाला की मला सांगा. मी तुमचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करतो आणि लिगली पेपर तयार करतो लग्नाची तुमच्या. परी आणि अक्षय दोघेही ऐकत होते, कारण खरीच परिस्थिती दोघांनाही माहीतच होती. तरी परी म्हणाली, मला ना थोडंसं बोलायचं आहे तुमच्यासोबत म्हणून सांगत होती. तसं अक्षय आणि निखिल दोघेही एकदमच बोलू लागले. बोला ना, काय बोलायचं तुम्हाला? असे म्हणाले तशी ती एकदमच दचकली. तिच्या दचकण्यावर मात्र दोघेही तिला हसू लागलेले होते. ती मात्र अक्षयच्या हसवण्यात हरवलेली होती, कारण त्याच्या हसण्याने त्याच्या गालावरची खडी मात्र उठून दिसू लागली होती. त्याच्यात मनमोहक हास्यात ती काही क्षण हरवलेली होती. त्यानेही तिच्याकडे बघितलं तेव्हा त्याला ती हरवलेली वाटत होती. त्याच्याकडे बघताच तसा त्याने हसायचं थांबवलं होतं आणि तिच्या नजरेत बघितलं आणि तिच्या डोळ्यांसमोर चिटकी वाजत होता. तशी ती सुद्धा भानावर आली आणि बावरून इकडं तिकडं बघू लागली. तिचं बावरणं बघून निखिलला अजूनही हसू आलेलंच होतं, पण त्याने गप्प बसायचे ठरवले होते. त्याचं हसणं थांबल्यावर अक्षय तिला म्हणाला, बोल ना, तुला काही बोलायचं होतं ना, बिनधास्तपणे बोल, काही घाबरू नको. तिनेही हो म्हणून मान डोलावी. ते कसं बोलू कळत नाही, पण तिने निखिलकडे बघितच सांगितलं. निखिलने समजून घेत तिला म्हणाला, बहिणी तू बिनधास्त बोल, तुला काय बोलायचं ते, बिनधास्त लाजू नकोस. पण इतक्यातच त्याचा फोनसुद्धा वाजला. त्याचा फोनवर काहीतरी बोलणं झालं तसा तो म्हणाला, सॉरी वहिनी. अक्षय, सॉरी या, प्लीज अर्जंट काम आहे, मला जावंच लागेल. तुम्ही दोघं बोला निवांत, डिनर एन्जॉय करा दोघेसुद्धा. मी जातो, मला अर्जंट काम आहे. परी म्हणाली, पण तुम्ही तर काही खाल्लंच नाही ना भाऊजी. निखिल म्हणाला, वहिनी काही हरकत नाही, तसं पण आम्ही नेहमी कामानिमित्त बाहेर भेटतच असतो, बोलतो खातो, त्यामुळं आज तुम्ही करा एन्जॉय. चलो बाय, भेटू परत, असे म्हणून तो निघून गेला. निखिल गेल्यानंतर अक्षयने तिच्याकडे बघितलं आणि तो तिला म्हणाला, जे काही बोलायचं असेल ना तुला, ते तू न घाबरता बोललीस तर मला जास्त बरं वाटेल परी. नवरा म्हणून नाही, पण मित्र म्हणून बोलशील तर तुलाही मोकळेपणाने बोलता येईल माझ्यासोबत. सो फ्रेंड. अक्षयने तिच्यापुढं मैत्रीचा हात धरून तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत होता. तिनेही हातात हात मिळवला.
फ्रेंड्स म्हणून त्याची फ्रेंडशिप एक्सेप्ट केली तिने. अक्षय म्हणाला, आता बोल तुला काय बोलायचं ते, आणि घाबरू बिघरू नकोच, म्हणून त्याने तिच्या मनातलं बोलायला सांगितलं. तिनेही आता आडेवेडे न घेता मनातलं बोलायला सुरुवात केली. मलाही खरं तर हेच बोलायचं होतं की आपण आधी मित्र म्हणूनच राहूयात, कारण आपण जास्त ओळखत नसताना आपलं लग्न अचानक झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला माहीतच आहे. ती परिस्थिती तर तुम्हालाही माहीतच आहे, कसं आपलं कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न झालेलं आहे. त्यानंतरही जे पण काही झालं ना तेही बघितलेलं आहे तुम्ही. कदाचित विश्वासाला मीही पात्र नसेल किंवा तुमची पत्नी होण्याची पात्रता माझ्यासुद्धा नसेल, आणि मलाही असं वाटत होतं की तुम्हाला दुसरी कोणती मुलगी आवडत असेल, म्हणून जेही काही झालं ना त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं. तो पास्ट आहे हे माहीत आहे मला, पण तरीही मला तुम्हाला हे सांगायचं आहे की लग्नाचं नातं पुढं न्यायला मी अजून तयार नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं तर तुमच्या काही अपेक्षा असतीलच माझ्याकडे, मी त्या लगेच पूर्ण करू शकणार नाही आहे. मला समजून घ्याल का प्लीज, माझं एवढंच म्हणणं आहे. इतकं बोलून ती त्याच्याकडे आशेने बघू लागली होती. काही क्षण अक्षयनेही विचार केला आणि तिच्या सगळ्या गोष्टींसाठी होकार दिला. त्यांनी तिथूनच निखिलला कॉल करून कॉन्ट्रॅक्ट रद्द करून लिगली पेपर बनवायला सांगितलेले होते. तसंही लग्न खरं झालेलंच होतं, पण कॉन्ट्रॅक्टमुळेची ही काही गोष्ट लपवलेलीच होती. पण आता तसं होणारच नव्हतं, कारण त्याने मनातच ठरवलेलं होतं की हिची ओळख आपण मिळूनच द्यायची. पण खरंच तसं होणार होतं का ते या नियतीलाच माहिती होतं. असो, ते कळेलच फुले तुम्हाला. दोघांनी डिनर केलं आणि घरी निघाले होते. अक्षयने पार्किंगमध्ये गाडी आणायला गेलेलाच होता आणि बाहेर गेटच्या जवळ परी उभी होती. पण हेच नेमके सुधीरला दिसले. अक्षय पाठमोळ्या असल्याने त्याचा चेहरा सुधीरला दिसला नाही, पण परिधी कोणासोबत तरी इथं आलेली आहे हे नक्की त्याला कळालेलंच होतं. तिला बघितल्यावर त्याने रोड क्रॉस करून गाठायचं ठरवलेलंच होतं, पण नेमकी त्याच्यासमोरून एक ट्रक आला, त्यामुळं त्याला तिकडचं दिसणं बंद झालेलं होतं. आणि नेमका त्याच वेळी अक्षय गाडी घेऊन परीसमोर आलेला होता आणि त्यांची गाडी गेटच्या बाहेर गेलेली होती. ट्रकच्या बाजूने येऊन सुधीरने तिला बघण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ती दिसलीच नाही. सीट यार, असे म्हणून त्याने हात जोरात झटकलेला होता, कारण हातात आलेली संधी परत हुकलेली होती त्याची. पण किती दिवस वाचशील परी तू माझ्यापासनं? एक ना एक दिवस तर हातात सापडशीलच ना, तेव्हा मीही बघतो कोण येतं तुला वाचवायला ते म्हणून, असे म्हणत तो तिथून निघून गेला. परी आणि अक्षय जेवण करून येणार म्हणून सगळ्यांनी जेवण आटपून घेतलेले होते. अक्षयने घरी कॉल करून महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून सगळ्यांना हॉलमध्ये थांबायला सांगितलेलं होतं, म्हणून सगळे आवरून येऊन बसलेले होते हॉलमध्ये. तेवढ्यातच त्यांची गाडी बंगल्यात एंटर झाली. वॉचमॅनकडे गाडीची चाबी देऊन तो आतमध्ये आलेला होता. परीही तोवर आत आलेलीच होती. ती येऊन मॉम आणि काकीजवळ येऊन बसलेली होती. काका आणि डॅड सगळेच गप्पा मारत बसलेले होते. रिया, नैना तिला आजच्या डिनरवरून चिडवायचे काम करत होत्या. नैना म्हणाली, काय वहिनी, आज भैयासोबत डिनरला बाहेर गेली तू? मज्जा आहे बाबा तुझी. तीही असून थोडी लाजली आणि बोलत होती. अक्षय आत आल्यावर तो डॅडाजवळ येऊन बसला होता. तिथे काम करणाऱ्या मावशींनी त्याला पाणी आणून दिले. त्याने पाणी पिऊन झाल्यावर त्या मावशीही परवानगी घेऊन त्यांच्या आउट हाऊसमध्ये निघून गेलेल्या होत्या. अक्षयने पुढं बोलायला सुरुवात केली. आज खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून सगळ्यांना मी इथं बोलावलेलं आहे. मी आणि परीने एक निर्णय घेतलेला आहे डॅडा, तोच तुम्हाला सांगायचा आहे. त्याने असे म्हणताच सगळे परी आणि त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागलेले होते. त्यावर अक्षय पुढे बोलू लागला होता. डॅडा, काका, आजी, मॉम, काकी, मी आणि परीने राजीव आणि चिकूला दत्तक घ्यायचे ठरवलेले आहे. त्यांना कायमचं आमचं पहिलं अपत्य म्हणून स्वीकारायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची परवानगी हवी आहे आम्हाला. त्याने असे बोलताच आजीच्या चेहऱ्यांवर खूप मोठी स्माईल आलेली होती. त्यांनी लगेच त्यांना परवानगी देऊन टाकली होती. पण डॅडा आणि काका जरा विचारातच हरवलेले होते.
त्यांचा काहीच रिस्पॉन्स आला नाही. म्हणून हे बघून अक्षयने परत त्यांना विचारलं, काय झालं डॅडा, तुम्हाला नाही आवडला का आमचा निर्णय हा? काका, तुम्हीही काहीच बोलत नाही आहे. काय झालं तुम्हा दोघांना? काही शंका आहे का? तुम्हाला आमचा निर्णय आवडलेला नाही आहे का? त्यावर डॅडा आणि काका म्हणालेत की तुम्ही निर्णय योग्य घेतलेला आहे, त्यात शंका नाही रे बाळा. पण अक्षय म्हणाला, पण काय डॅडा, तुम्ही सांगा ना, काय चुकलं आमचं? तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? मला तुमच्या निर्णयाचा अभिमान आहे रे, पण उद्या जेव्हा तुमचं स्वतःचं मूल होईल तेव्हा या दोघींकडे असंच लक्ष राहील का तुमचं? तुम्ही तेच प्रेम त्या दोघींना देऊ शकाल का? परत परीलाही लोक सावत्र आई म्हणून म्हणतील, तिला तोंड द्यावे लागेल. ती आहे का त्यासाठी तयार? सगळेजण परीकडेच बघत होते. परी म्हणाली, हो डॅडा, मी तयार आहे या सगळ्यांसाठी. आणि आज मी वचन देते डॅडा, उद्या जरी आमचं मूल जन्माला आलं ना, तरी पहिली प्रायव्हसी या दोघीच राहतील. त्यांना कसलीही कमी नाही पडू देणार आम्ही. आणि तसंही तुम्ही सगळेजण आहात ना आम्हाला साथ द्यायला, मग लोकांची कशाला पर्वा हवी आहे डॅडा? तिचं असं स्पष्ट बोलणं सगळ्यांच्या मनाला भावलेलं होतं. काकींनीही तिला जवळ घेतलं, तिच्या कपाळांवर ओठ टेकवले. त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला होता. राजवी, चिकू त्यांनाही खूप काळजी वाटत होती त्यांची, पण आता त्यांची सुद्धा ही काळजी मिटलेलीच होती. लवकरच त्या दोघी, राजवी, अक्षय दामोदर होणारच होत्या. त्यांना त्यांचे आई वडील मिळणार होते. रिया, नैनाही खूप खुश झालेल्या होत्या. आजींनी मॉमला देवासमोर साखर ठेवायला सांगितलेली होती. अक्षय म्हणाला, इस बात पे कुछ मीठा हो जाए, आणि त्याने आणलेले आईस्क्रीम सगळ्यांना दिले. प्रत्येकांच्या आवडीचं आणलेलं होतं त्यांनी. येताना ज्याला जो फ्लेवर आवडतो तो आणलेला होता. राजवी, चिकू झोपलेल्या होत्या म्हणून त्यांचं तसेच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि सगळेजण आईस्क्रीमचा आनंद घेऊ लागलेले होते. बऱ्याच दिवसांनी सगळेजण खूप आनंदी दिसत होते. अक्षयचा भाऊ बहिणी गेल्यानंतर असं सेलिब्रेशन कोणी केलेलंच नव्हतं कधी. त्यामुळं आज सगळेच खूप खुश झालेले होते. निखिलला मेसेज करून अक्षयने उद्याचे सगळे पेपर तयार करून घेऊ ये म्हणून सांगितलेलं होतं. त्यानेही डन असा मेसेज केला. या आनंदातच सेलिब्रेशन झाल्यावर सगळे झोपायला आपापल्या रूममध्ये निघून गेलेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.